Hello friends, hope you all are doing good. Firstly, I would like to thank all of you for your support and appreciation for our last video. And I'm sure you all must be practicing the technique we discussed based on brain programming. On that happy note, welcome to our next video. We have started this series as part of Mental Health Awareness and Guidance Program. And in this video, we will learn about a new therapy, that is dance movement therapy, by one of my close associates and renowned dance movement therapist, Vaishali Vyas. Let's have a look. Thank you. नमस्कार, मी वैशाली व्यास, सायकोलॉजिकल काउन्सिलर आणि डान्स मूवमेंट थेरपिस्ट म्हणून काम करते. फ्रेंड्स, सध्या कोविड-19मुळे आपण सगळेच जण एका अवघड, खडतर अशा आव्हानात्मक परिस्थितीमधून जातोय. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नकोशे वाटणारे विचार, नकोशा वाटणाऱ्या बातम्या सारख्या समोर येत आहेत आणि अतिशय वाईट, नकोशा वाटणाऱ्या भावनांनी आपलं मन हे भरून गेलंय. कुठल्या भावना आहेत या? साधारण भीती आहे, राग आहे, इनसेक्युरिटी आहे, हेल्पलेसनेस आहे, डिप्रेस वाटतंय, एन्झायटी आहे, गिल्ट आहे, रिग्रेटही वाटतोय. ह्या सगळ्या निगेटिव्ह भावना, निगेटिव्ह म्हणजे ज्या नकोशा वाटतात त्या पटकन जाव्या निघून असं वाटतं आणि त्या भावना आपल्या शरीरावरती वाईट दुष्परिणामही घडवतात. तर अशा ह्या भावनांमुळे आपला स्ट्रेस खूप वाढतो आहे. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आपल्याला आज डॉक्टर सांगतायत की तुमची इम्युनिटी किती महत्त्वाची आहे. तुमची इम्युनिटी वाढवण्याचे प्रयत्न करा, कारण तेवढीच एक गोष्ट आज तुम्हाला कोविड-19 पासून वाचवू शकते. आपण आपल्या आहारावरती, व्यायामावरती नक्कीच लक्ष देतोय, पण त्याबरोबरच आपल्या मानसिक स्वास्थ्यावर सुद्धा लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. आज मी तुमच्यासमोर सायकोलॉजीमध्ये वापरली जाणारी एक सायकोथेरपी, तिचं नाव आहे डान्स मूवमेंट थेरपी, तिच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. ह्या माहितीनंतर मी तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी सांगणार आहे की जी ॲक्टिव्हिटी करणं तुम्हाला सहज शक्य आहे, जी तुम्ही घरातल्या घरात तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये करू शकता आणि मानसिक स्वास्थ्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्यासाठी प्रयत्न करू शकता. तर ही डान्स मूवमेंट थेरपी नक्की काय आहे? तर ही एक सायकोथेरपी आहे, सपोर्टिव्ह थेरपी आहे आणि ही थेरपी रिसर्च बेस्ड आणि प्रूव्हन आहे. ही थेरपी कुठल्या कुठल्या लेव्हल्सला वापरता येते? तर ही ॲज अ डायग्नोस्टिक टूल म्हणून वापरता येते. डान्स मूवमेंट थेरपिस्ट एखाद्या व्यक्तीच्या मूवमेंट्स बघून ती व्यक्ती कुठल्या प्रकारच्या अडचणीतून, प्रॉब्लेममधून जाती आहे हे शोधून काढू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे की आता डायग्नोसिस झालेलं आहे, कळलेलं आहे की कुठल्या पद्धतीचा प्रॉब्लेम आहे, तर त्यावर उपचार करण्यासाठी सुद्धा डान्स मूवमेंट थेरपीचा सपोर्टिव्ह थेरपी म्हणून उपयोग होतो. त्यानंतर तिसरी गोष्ट, जसं मी आत्ता मगाशी म्हटलं की आपला स्ट्रेस खूप वाढतोय, तर हा स्ट्रेस डिस्ट्रेसमध्ये जाऊ नये किंवा डिसऑर्डरमध्ये रूपांतरित होऊ नये म्हणून काळजी घेण्यासाठी, की ज्याला आपण म्हणू प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून सुद्धा आपण डान्स मूवमेंट थेरपीचा उपयोग करू शकतो. डान्स मूवमेंट थेरपी ही आपल्या फिजिकल, सायकोलॉजिकल आणि सोशल अशा तिन्ही हेल्थवरती काम करून आपल्याला मदत करू शकते. उदाहरण द्यायचं झालं तर समजा आपण शरीराचं उदाहरण घेतलं तर आपली फ्लेक्झिबिलिटी कमी असणं, आपली स्ट्रेंथ कमी असणं, एनर्जी लेव्हल कमी असणं, स्टॅमिना कमी असणं, या प्रकारच्या अनेक आपण म्हणूयात की काही शरीराशी रिलेटेड गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम जाणवू शकतो. सो त्याच्यावरती मात करण्यासाठी आपल्याला डान्स मूवमेंट थेरपीचा उपयोग होतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपली सायकोलॉजिकल हेल्थ, ज्याच्यामध्ये आपली कॉग्निटिव्ह हेल्थ आणि इमोशनल हेल्थ अशा दोन्हीचा समावेश होतो. कॉग्निटिव्ह हेल्थ म्हणजे आपण असं म्हणूयात की काही आपल्या मनामध्ये जे आधीपासून तयार झालेले विचार असतात की जे लहानपणापासून आपल्यावरती बिंबवले गेलेले असतात किंवा आपण ज्या प्रकारच्या वातावरणात वाढतो त्यानुसार ते आपले विचार पक्के बनलेले असतात आणि त्या विचारांमुळे
आपल्या सध्याच्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम्स येत असतात. सो ही गोष्ट जर आपल्याला लक्षात आली तर ते विचार बदलण्यासाठी सुद्धा डान्स मुवमेंट थेरपीचा सपोर्टिव्ह थेरपी म्हणून वापर करता येतो. तर जसं म्हटलं मी मगाशी, इमोशनल हेल्थ, सध्याचीच आपण परिस्थिती लक्षात घेतली तर आपल्याला लक्षात येत आहे की खूप साऱ्या नकोशा वाटणाऱ्या भावनांनी आपलं मन व्यापून गेलेलं आहे. या भावना तशाच राहिल्या, त्याचं आपण काहीच केलं नाही, त्याचं आपण व्हेंटिलेशन केलं नाही, त्या एक्सप्रेस केल्या नाही, त्याचं नियमन केलं नाही, तर ह्या भावना कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्याला त्रास देणार आहेत. आपलं पर्सनल लाईफ, आपलं प्रोफेशनल लाईफवरती त्याचा परिणाम होणार आहे. आपल्याला शारीरिकदृष्ट्या सुद्धा काही व्याधी जळू शकतात. सो ह्या इमोशनल हेल्थसाठी सुद्धा डान्स मुवमेंट थेरपीचा अत्यंत चांगल्या पद्धतीने उपयोग केला जातो. तिसरी गोष्ट म्हणजे सोशल हेल्थ. आपण समाजात वावरताना काही सोशल स्किल्सची गरज असते. सो हे सोशल स्किल्सची जर आपल्या लक्षात आलं की मी इथे कुठेतरी कमी आहे, माझा कुठे कॉन्फिडन्स कमी पडतो आहे, माझ्या लिडरशिप क्वालिटीज वाढवण्याची गरज आहे, मला ग्रुपमध्ये काम करताना त्रास होतो आहे किंवा मला स्टेज फिअर आहे, ह्या पद्धतीच्या काही गोष्टी जर आपल्याला ओव्हरकम करायच्या असतील, आपल्याला हे स्किल जर वाढवायचं असेल तर डान्स मुवमेंट थेरपीचा आपल्याला निश्चितच उपयोग होतो. आज मी तुम्हाला डान्स मुवमेंट थेरपीमधली एक अतिशय सोपी अशी ॲक्टिव्हिटी सांगणार आहे की जी तुम्ही तुमच्या घरामध्ये राहून करू शकणार आहात. त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे तर एक जागा की जिथे तुम्ही मोकळेपणाने मूवमेंट्स करू शकाल. ही जागा तुमच्या बेडरूममध्ये असेल, तुमच्या हॉलमध्ये असेल, कुठेही तुम्हाला जिथे कम्फर्टेबल वाटेल अशी जागा तुम्ही निवडू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे घालायचे कपडे. कुठलेही कपडे की जे आपण म्हणू की सैलसर असतील, कम्फर्टेबल असतील, की जे घालून तुम्हाला उठताना, बसताना, हातवारे करताना अडचण येणार नाही, अशा प्रकारचे कपडे आपल्याला घालायचे आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला संगीत लागणार आहे, म्युझिक. हे म्युझिक कुठलं पाहिजे तर त्यासाठी कुठलंही बंधन नाही. तुमच्या आवडीचं कुठल्याही प्रकारचं संगीत तुम्ही लावू शकता. मग ते शास्त्रीय असेल, ते वेस्टर्न असेल, ते वेगवेगळ्या प्रकारचे वाद्यवादन असतील, ते बासरीचे सूर असतील, ती पेटी असेल, ते तबला असेल, ढोलकी असेल, व्हायोलिन असेल, सतार असेल, काहीही असू शकतं. तसंच जर आपण वेस्टर्न म्हटलं तर ते साल्सा असू शकेल, ते हिपहॉप असू शकेल. तुम्हाला जे म्युझिक आवडतं ते म्युझिक तुम्ही लावू शकता. अट फक्त एकच आहे की ह्या म्युझिकमध्ये, ह्या संगीतात आपल्याला शब्द नको आहे, फक्त संगीत हवं आहे. ओके. चौथी गोष्ट म्हणजे ही ॲक्टिव्हिटी केव्हा करायची तर साधारणपणे जेव्हा आपलं पोट रिकामं असेल अशा वेळी आपल्याला ही ॲक्टिव्हिटी करायची आहे. जेवण झाल्यावर लगेच पोट खूप भरलं असताना आपल्याला ही ॲक्टिव्हिटी करायची नाही. सो आपण आता संगीत लावलेलं आहे, आपल्या आवडीचं संगीत लावलेलं आहे, कम्फर्टेबल कपडे घातलेले आहे आणि आपल्या घरातल्याच एका छान मोकळ्या जागी आपण उभे आहोत. संगीत सुरू करायचं आहे, डोळे मिटायचे आहेत आणि संगीताच्या लयीवर डोक्यापासून आपल्या पायाच्या अंगठ्यापर्यंत जेवढे बॉडी पार्ट्स आपल्या शरीरात आहेत तेवढे बॉडी पार्ट्स वेगवेगळ्या पद्धतीने मूव्ह करायचे आहेत. सुरुवात करताना आपण पहिल्यांदा फक्त उजवा हाताच्या मुवमेंट्स केल्या असं आपल्याला चालू शकेल. जर आपण उजवा हात विचार केला तर खांद्यापासून ते बोटापर्यंत हाताचे बरेच भाग आहेत. सो ह्या प्रत्येक भागाचा विचार करून मनाने त्या भागापर्यंत जाऊन तो भाग जाणीवपूर्वक आपल्याला संगीताच्या तालावरती मूव्ह करायचा आहे. अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर आपली ही 5 बोटं आहेत आणि ह्या 5 बोटांवर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या मुवमेंट्स आपण करू शकतो. येते लक्षात? तुमची क्रिएटिव्हिटी वापरून तुम्ही कुठल्याही पद्धतीच्या, कशाही पद्धतीच्या मुवमेंट्स करू शकताय. मनगट आहे, मनगटाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या हालचाली, हाताच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या हालचाली, अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने तुमची क्रिएटिव्हिटी वापरून तुम्ही मुवमेंट्स करू शकता. मग 1 मिनिटासाठी समजा उजवा हात, त्यानंतर डावा हात, त्यानंतर दोन्ही हात, मग फक्त पाय, मग हात आणि पाय दोन्ही, अशा पद्धतीने संगीताच्या तालावरती तुम्ही स्वतःला एक्सप्लोअर करू शकता. शरीराच्या वेगवेगळ्या भागांचे वेगवेगळ्या पद्धतीने हालचाल करून बघू शकता.
आता ह्या मुवमेंट्स तुम्ही उभं राहून करू शकता, तुम्ही खोलीभर फिरून करू शकता, तुम्ही एक खुर्चीवर बसून करू शकता, तुम्ही जमिनीवर वेगवेगळ्या आसनांमध्ये बसून करू शकता, तुम्ही पाठीवर झोपून करू शकता, तुम्ही कुशीवर झोपून करू शकता, तुम्ही पोटावर झोपून करू शकता. तुम्हाला जसं वाटेल, जसं आवडेल अशा कुठल्याही पद्धतीने तुम्ही ह्या मुवमेंट्स करू शकता. आता ह्या मुवमेंट्स किती वेळ करायच्या, तर तुम्हाला जितकी तुमची कपॅसिटी असेल, तुम्हाला जितकं जमेल तितका वेळ तुम्ही या मुवमेंट्स करू शकता. अगदी 2 मिनिटांपासून ते 15-18 मिनिटांपर्यंत तुम्ही ह्या मुवमेंट्स केल्यात तरीही हरकत नाही. मग म्युझिक जर तुम्हाला फास्ट आवडत असेल तर तुम्ही फास्ट म्युझिक घेऊ शकता, मीडियम म्युझिक घेऊ शकता, स्लो म्युझिकवरती पण तुम्ही हालचाली करू शकता. सो हे तुमच्यावरती डिपेंड आहे की तुमचा त्या दिवशीचा मूड कसा आहे, तुम्हाला कशा पद्धतीचं म्युझिक हवं आहे आणि छान वाटतं आहे. सो ते म्युझिक तुम्ही लावू शकता. साधारणपणे एका ठराविक वेळानंतर आपला श्वासोश्वास वाढलेला आहे हे आपल्या लक्षात येतं. त्यावेळी आपल्याला थांबायचं आहे, बेसिक काही स्ट्रेचेस करायचे आहेत आणि रिलॅक्स व्हायचं आहे, शवासनात जायचं आहे. श्वास पूर्णपणे नॉर्मलला येईपर्यंत आपल्याला विश्रांती घ्यायची आहे. हां, अजून एक महत्त्वाची गोष्ट की जेव्हा तुम्ही या ॲक्टिव्हिटीला सुरुवात कराल त्यावेळी पहिल्यांदा स्वतःला एक प्रश्न विचारायचा आहे की काय वाटतंय, तुला आत्ता काय वाटतंय. आपलं शरीर आपल्याला काय सांगतंय, आपलं मन आपल्याला काय सांगतंय, आपल्या भावना काय आहेत, नक्की विचार काय मनात येत आहेत, शरीराकडनं काय आपल्याला इशारे मिळत आहेत, ते एक तर लिहून ठेवायचे आहेत किंवा लक्षात ठेवायचे आहेत. आणि ही सगळी ॲक्टिव्हिटी पूर्ण झाल्यानंतर, रिलॅक्स झाल्यानंतर पुन्हा हाच प्रश्न स्वतःला पुन्हा विचारायचा आहे आणि ह्या प्रश्नांच्या उत्तरामध्ये पडलेला बदल, फरक हा अनुभवायचा आहे. आपण नेहमी माइंडफुलनेसबद्दल ऐकतो की हिअर अँड नाऊ, कुठलीही गोष्ट करताना मी पूर्णपणे शरीराने आणि मनाने तिथे असण्याचा जो अनुभव आहे त्याला आपण माइंडफुलनेस म्हणतो. आणि माइंडफुलनेस हे मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यंत गरजेची गोष्ट आहे. डान्स मुवमेंट थेरपीची ही ॲक्टिव्हिटी करताना तुम्हाला ह्या माइंडफुलनेसचा अनुभव मिळतो की नाही हे जरूर करून बघा. ही ॲक्टिव्हिटी तुम्ही एकदा केल्यावर तुम्हाला नक्की बरं वाटणारच आहे, पण तरीसुद्धा तुमच्या रुटीनचा एक भाग म्हणून रोज वेगवेगळ्या संगीतावरती, रोज वेगवेगळ्या मुवमेंट्स करून बघणं, त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी आणणं, हे जर तुम्ही तुमच्या डेली रुटीनचा भाग केला तर तुम्हाला त्याचे नक्कीच खूप चांगले परिणाम अनुभवायला मिळतील. सो सगळ्यांनी नक्की ही ॲक्टिव्हिटी करून बघा. तुम्हाला आणखी काही नवीन ॲक्टिव्हिटी हवी असेल तुम्हाला जरूर कळवा. आणि ऑल द बेस्ट. काळजी घ्या, स्वस्थ राहा आणि घरातच राहा. थँक्यू.